सो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी, अ सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. वी आर लर्निंग सुपरपोजिशन ऑफ वेव्स. आणि बेटा, सुपरपोजिशन मध्ये करंटली वी आर गोइंग टू डिस्कस सोनोमीटर. ठीक आहे, सो लेट्स फोकस ऑन द सोनोमीटर. व्हॉट इज सोनोमीटर वायर? So beta, the setup is in front of you. It's very simple. That is, there is no confusion. Sonometer. कशासाठी आहे सोनोमीटर वायर? टू क्रिएट स्टेशनरी वेव्स. कशासाठी बेटा? टू क्रिएट स्टेशनरी वेव्स. ऑलवेज रिमेंबर बेटा, स्टेशनरी वेव्स तयार करण्यासाठी सोनोमीटर वायर आहे. अर्थात ऑल द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स लाईक व्हायोलिन, गिटार, ते सगळे ह्या प्रिन्सिपल वरती चालतात. स्टेशनरी वेव्स आर ऑलवेज इन द फॉर्म ऑफ लूप्स. एकदम छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. इन फॉर्म ऑफ लूप्स. कशा असतात ह्या? लूपच्या फॉर्म मध्ये. तुम्हाला माहिती आहे, इज नथिंग न्यू. काय हा सेटअप बेटा? सेटअप असा आहे की इथे खाली बघा, आता लक्ष दे, एक रेक्टँग्युलर बोर्ड आहे. हा साऊंड बॉक्स आहे. 3D डायग्राम आय हॅव ट्राईड टू शो. ठीक आहे, खाली एक साऊंड बॉक्स आहे. कशासाठी? जी एअर व्हायब्रेट होते त्या एअरला थोडं अँप्लिफाय करण्यासाठी. तुम्ही गिटार पाहिलं असेल, टिंग टिडिंग टिंग टिडिंग, थोडा आवाज चांगला येण्यासाठी. बेटा, दिस इज दी मेटल वायर विच इज स्ट्रेच्ड. दिस इज दी मेटल वायर. ओके, which has been stretched in between two supports A and B. काय केलं, इथं दोन सपोर्ट ठेवले. ह्या दोन सपोर्ट वरती ना वायर ताणली आहे. ठीक आहे, वायर ताणली. इथं हुक आहे या वायरला इकडनं ताणण्यासाठी. ओके, एका एंडला इथं फिक्स केली ही वायर. ओके बच्चा, आता लक्ष दे, ही वायर ए आणि बी ह्या दोन सपोर्ट्स वरून अशी नेली आहे आणि इथं पुली आहे. ओके, पुलीवरनं खालीवरती आपण लेंथ ऍडजस्ट करू शकतो बरं का. हे हँगर आहे ज्याला वायर लटकली आहे, आणि इथे वेट्स आहेत, हे आपण कमी जादा करू शकतो. ओके, कशासाठी बेटा हे वेट्स? टू व्हॅरी टेन्शन इन द वायर. टू व्हॅरी टेन्शन इन द वायर. ओके बच्चा, वायर मध्ये जे टेन्शन आहे ते व्हॅरी करू शकतो. वेन एव्हर देर इज स्ट्रिंग, ओके, द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. अच्छा, व्हॉट इज टेन्शन सर? टेन्शन इज mg. छोटा एम का मोठा एम? कॅपिटल एम. ऑलवेज रिमेंबर बच्चा, टेन्शन इज mg. वाय? कारण आपण छोटा एम कशासाठी वापरला? मास पर युनिट लेंथ. त्याला म्यू पण वापरतात काही ठिकाणी, पण आपण लक्षात ठेवायचं एवढं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ओके, कॅपिटल एम. आणि जी इज द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. यू गाईज नो दिस. ओके, एम इज द मास. कशाचं? वायरचं. आर यू अंडरस्टँडिंग? आणि जी तर तुम्हाला माहिती आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. देयर इज नथिंग न्यू. क्लिअर आहे बेटा? वी कॅन ऍक्च्युअली व्हॅरी द टेन्शन. ठीक आहे ना, वायर मधलं टेन्शन व्हॅरी करू शकतो. ज्या स्टेशनरी वेव्स तयार होतील बेटा, त्या ए आणि बी ह्या दोन पॉइंट मध्ये तयार होतील. अर्थात माझा इथे कोणता? ए पॉइंटला काय होईल? नोड. बी पॉइंटला काय होईल बेटा? नोड. तुमच्या लूप्स इथे तयार होतील. ओके, मग इथे एखादा पेपर ठेवला जातो, टिंग प्लग केलं जातं, त्याने मॅक्सिमम उडी मारली पाहिजे, सो जेणेकरून इथे अँटी नोड तयार होईल. इन दिस वे सोनोमीटर वर्क्स. सोनोमीटर नथिंग न्यू विथ द स्ट्रिंग. आपण जे गिटारवर एक्झाम्पल पाहिलं, आपण स्ट्रिंग आणि ऑर्गन पाईप दोन गोष्टी पाहिल्या ना, त्यापैकी स्ट्रिंग वाला फंडा सेम वे इथे याच्यासाठी आहे. सो व्हॉट इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेशन बच्चा? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेशन इन द स्ट्रिंग आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, 1/2L इंटू अंडर रूट टी अपॉन एम. ओके, आणि तुम्हाला माहिती छोटा एम, आता कन्फ्युजन मध्ये नाही राहायचं. कॅपिटल एम फॉर द मास आणि छोटा एम आपण ह्या चॅप्टर मध्ये काय घेतलाय? वेअर टी इज द टेन्शन. वेअर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. एफ इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. एफ काय बेटा? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके, एल इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग, टी इज द टेन्शन, टी इज द tension, which is nothing but mg. M is the mass per unit length, which is nothing but linear mass density. काय म्हणतात बेटा याला?
linear mass density. Clear है? Okay, linear mass density, छोटा m, must be no confusion. आणि L काय बेटा? Length of the string. Clear है? Length of the string, right? अच्छा, मग आता हा फॉर्म्युला अजून काय व्हॅरी होऊ शकतो? तर बेटा स्ट्रिंग साठी आठवतंय का आपण फंडामेंटल मोड मध्ये पाहिलं होतं बघ. मी आठवून देतो तुम्हाला. आपण या 3 डायग्राम्स काढल्या होत्या, आठवतंय? हे बघ टिचक. सो हा नोड आणि मध्ये अँटीनोड, ही होती आपली पहिली डायग्राम. सो बच्चा दिस वॉज द फंडामेंटल मोड, आहे की नाही? फंडामेंटल मोड साठी हे बघ हा फॉर्म्युला. नंतर आपण दुसरी डायग्राम केली होती बेटा ही. तर काय केलं होतं आपण ही दुसऱ्या डायग्राम साठी? हे बघ हा एक नोड मध्ये प्रेस केलं होतं, स्ट्रिंगचे 2 तुकडे केले होते, मग टचक इथं उडवलं होतं. सो अशी भेटली होती आपल्याला वेव्ह. अरे सॉर बेटा, इथे एक लूप, इथे 2 लूप. आपण तिसरी डायग्राम केली होती वेअर वी वर हॅव्हिंग 3 लूप्स. मी मुद्दाम का सांगतो बेटा, लक्ष दे. हे बघ नोड 3 लूप्स. सांगण्याचा मुद्दा माझा हा आहे की बेटा हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय? फ्रिक्वेन्सी ऑफ द pth ओव्हरटोन इज p plus 1 times the fundamental frequency. ओके, p कशासाठी घेतलं होतं आपण? ओव्हरटोन साठी. p कशासाठी घेतला होता बेटा आपण? ओव्हरटोन साठी. आता मी काय सांगतो नीट लक्ष. ओव्हरटोन आणि हार्मोनिक कोणी कन्फ्युजन मध्ये नाही ना? पहिला मोड किंवा पहिला हार्मोनिक, दुसरा हार्मोनिक, तिसरा हार्मोनिक. हार्मोनिक्स आर द इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल्स आणि ओव्हरटोन्स काय आहेत? 1 हायर फ्रिक्वेन्सी दॅन द फंडामेंटल. फंडामेंटलच्या नंतर जो येतो तो ओव्हरटोन आहे. मग तिथं बघ लक्ष दे, हा फंडामेंटल, मग हा फर्स्ट ओव्हरटोन, हा सेकंड ओव्हरटोन, आहे की नाही? आता फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे F1 इज इक्वल टू सेकंड फंडामेंटल. आता हा काय? दुसरा ओव्हरटोन F2 इज व्हॉट? 2 आणि 1 3 टाइम्स फंडामेंटल. मला हा फॉर्म्युला द्यायचा आहे लूपच्या टर्म्स मध्ये. सो बेटा हा जो फर्स्ट मोड आहे, तर यू आर सीइंग 1 लूप इज देअर, है की नाही? इथे हा जो सेकंड मोड आहे बेटा व्हायब्रेशनचा, सेकंड मोड, तर हाऊ मेनी लूप्स आर देअर? 2 लूप्स. तसंच हा जो थर्ड मोड आहे, तर बेटा थर्ड मोड मध्ये किती लूप्स यू आर सीइंग? 3 लूप्स. सो जेवढे नंबर आहे बघ, फर्स्ट मोड, पहिला मोड 1 लूप, दुसरा मोड 2 लूप, तिसरा मोड 3 लूप्स. इज एव्हरीबडी क्लिअर विथ द लूप्स? इज एव्हरीबडी क्लिअर विथ दिस? ओके बच्चा. सो पी फॉर द ओव्हरटोन आणि हे इन दिस वे. सो पहिला मोड असेल तर 1 लूप, दुसरा मोड असेल तर 2 लूप, तिसरा मोड असेल तर 3 लूप. सिम्पली एक एकने ऍड होत चालतं. आणि आपला हा जुना फॉर्म्युला, फ्रिक्वेन्सी ऑफ द pth ओव्हरटोन इज p plus 1 टाइम्स फंडामेंटल. स्ट्रिंग वाला आणि हा वाला फंडा काहीही बदल नाहीये. चलो टेक द स्क्रीनशॉट फॉर द सोनोमीटर, विल सॉल्व न्यूमेरिकल्स. सो बाल मित्रांनो, लुक ऍट द फर्स्ट न्यूमेरिकल. सोनोमीटर वायर ऑफ लेंथ 50 सेंटीमीटर. सोनोमीटर वायरची लेंथ 50 सेंटीमीटर आहे. लेट्स राईट वन बाय वन गिवन थिंग्स. कि बच्चा लेंथ 50 सेंटीमीटर आहे. ओके सर, आय विल राईट लेंथ हॅज 50 सेंटीमीटर. सो बच्चा 50 सेंटीमीटरला मी काय करू? 0.5 मीटर करू. ओके सर. किंवा 50 गुणिले, चला हॅपी, एकच आहे, 10⁻⁻² मीटर. स्ट्रेच्ड बाय कीपिंग द वेट्स विच आर इक्विव्हॅलंट टू 3.5 kg. ओके, वी पीपल नो दॅट टेन्शन इज mg. त्यातला m मास दिलंय मला 3.5 kg. m मास 3.5 kg. क्लियर आहे बेटा? ठीक आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेशन इज 125 हर्ट्स. सो बेटा F फंडामेंटल, F इट इज 125 हर्ट्स. डिटरमाइन लिनियर डेन्सिटी. लिनियर डेन्सिटी काय आहे बच्चा? छोटा m. अगेन अँड अगेन आय एम सेइंग छोटा m मोठा m, कन्फ्युजन मध्ये राहायचं नाही. मोठा m फॉर द मास which has been with the weights which have been attached. Okay,
फॉर टेंशन, आणि कैपिटल छोटा m इज द linear density. चलो शुरू किया जाए. So बच्चा, what is the formula we are having? We are having the formula for fundamental frequency of the vibration. काय रे बेटा? Frequency is 1/2L root T by M. त्यापैकी मला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी माहिती आहे, लेंथ माहिती आहे, कॅपिटल M वरून मला टेन्शन निघल ना, है की नाही बेटा? टेन्शन इज mg, टेन्शन इज mg. बर, m आहे 3.5, है की नाही? 3.5. बेटा छोटा g इज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. 9.8 आहे बेटा, आपण त्याला 10 घेऊन राउंड ऑफ करतो. सो प्यारे बच्चों, 3.5 into 10 will become 35. टेन्शन येतं, त्याला काय घेणार मी? न्यूटन. सो माझ्याकडे आता टेन्शन पण आहे, छोटा m मला काढायचा आहे. एव्हरीथिंग इज फाईन. सो प्यारे बच्चों, दिस इम्प्लाइज मी काय करतो, फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर करतो, आणि मग ते रूट निघून जाईल ना, मला हा m पाहिजे ना. सो बच्चा एफ स्क्वेअर इज इक्वल टू 1/2चा स्क्वेअर 4. हे बघ, ह्या एलचा एल स्क्वेअर, हे रूट गायब झालं, इंटू टी बाय एम. मला पाहिजे छोटू एम. सो छोट्या एम ला फ्रिक्वेन्सीच्या जागेवर घ्या, इकडं विल बिकम 1 into टी, न्यूमरेटर झाला टी, फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर खाली घेऊन जा. सो 4 एल स्क्वेअर फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर. धनाधन सगळ्या व्हॅल्यू टाकून दे. टेन्शन कुठे गेले, काय काढलं? 35 भागिले 4 into एल स्क्वेअर. चलो 4 ही एल आहे माझ्याकडे, 4 लेंथचा स्क्वेअर आहे बघी, लेंथ बेटा 50चा स्क्वेअर किती झाला? एक काम करतो त्यासाठी, 50 गुणिले 50 आणि 10ची पॉवर -2 आहे. सो 10ची पॉवर -4. अरे स्क्वेअर केला ना, गुणिले फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर. फ्रिक्वेन्सी कुठे आहे? 125 आहे. सो 125 into 125. बस, सिंप्लिफाई किया जाए. सोडू याला आपण आता. चला, 5 × 35 आणि 5 × 10 50. 10 आला, जीवाला जरा बरं वाटलं. विच इज इक्वल टू, अजून सिम्प्लिफाय काय होईल तर 7/50 गुणिले 4 काय होईल बेटा? एक काम करतो, 5 गुणिले 4 क्या किया जाए, काय अडचण आहे तर 50 गुणिले 4. सिम्प्लिफिकेशन तुमच्यासाठी थोडं सिंपल ठेवतो. 50 गुणिले 4 झाले 200, बर का? ही 10 आणि 10ची पॉवर 4 -4 किती झाली बेटा? -3. खाली 125 गुणिले 125. ऑलराइट, राउंड ऑफ किया जाए. 125 गुणिले 125. चलो, करंटली आई एम राइटिंग आंसर फ्रॉम अवर टेक्स्ट बुक. ठीक है ना, यू कैन सॉल्व. जेव्हा एमसीक्यू असेल तेव्हा राउंड ऑफ करू. 2.19 गुणिले 10ची पॉवर -3. ठीक है. सो अच्छा, इट विल बी केजी मीटर इनवर्स. झालं. सो प्लीज टेक स्क्रीनशॉट बेटा. So bachcha, we have second question here. 2 wires of same material and same cross section are stretched on sonometer. 2 wires आहेत बेटा, त्या दोन्ही वायरचं मटेरियल सेम आहे, क्रॉस सेक्शन एरिया सेम आहे. ओके, अच्छा. दे आर स्ट्रेच्ड ऑन द सोनोमीटर इन द सक्सेशन. सक्सेशन म्हणजे काय? एकानंतर एक. लेंथ ऑफ वन वायर इज 60 सेंटीमीटर अँड द अदर इज 30 सेंटीमीटर. सो पहिली आणि दुसरी आपल्याला थोडस कंपॅरिझन वी आर गेटिंग. चलो, गिवन वी विल राइट. सो बेटा पहिलीची 60, दुसरीची 30. सो कॅन आय से L1 इज 60 सेंटीमीटर, L2 इज 30 सेंटीमीटर. कंपॅरिझन रेशो येणार आहे ना, सो मी युनिट चेंज नाही केले. An unknown load is applied to the first wire. पहिल्या वायरला एक अननोन लोड आहे. क्या कहा जाए सर? अननोन लोड मीन्स त्याला म्हणू
बघा आता लोड आहे ना M1 म्हणतो मी त्याला. ओके, M1 इज क्वेश्चन मार्क. पहिल्या वायरला जो लोड माहित नाहीये. अच्छा, लोड मीन्स व्हॉट? आपण जे वेट साठी अटॅच करतो त्यांचे जे मासेस आहे तो लोड झाला. बर, अँड द सेकंड वायर इज लोडेड विथ 1.5 kg. सो पहिल्याचा लोड अननोन आहे, मास. नीट लक्षात घ्या, छोटा मास इज द मास पर लेंथ. सो इथे जे मास आहे ते कॅपिटल एम आहे. सेकंड इज लोडेड विथ 1.5 किलो. सो दुसऱ्या वायरचा लोड 1.5 किलो आहे. सो बच्चा M2 मला माहिती आहे 1.5 किलो. बर का? इफ बोथ वायर्स व्हायब्रेट विथ, ओके, इफ बोथ वायर्स, मी याला अंडरलाइन करतो सो दॅट यू कॅन अंडरस्टँड. ठीक आहे ना? हा M1 अननोन, M2. इफ बोथ वायर्स व्हायब्रेट विथ सेम फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. मला इथे महत्वाची एक कंडिशन दिली त्यांनी की दोन्ही वायर, पहिलीचा लोड किती आहे माहित नाही आणि दुसरीचा 1.5 किलो आहे, तर दोघींची फंडामेंटल सेम आहे. व्हॉट आर दे सेइंग? सेम फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. तर अननोन लोड काढा. हा कोई प्रॉब्लम नहीं सर, सॉल्व किया जाए. सोल्यूशन, सोल्यूशन. प्यारे बच्चों, what is the formula for fundamental frequency? Go step by step. F is 1/2L into under root T upon M. Agree? Done. आता इथे what are they saying? दोन्ही वायरचं मटेरियल सेम आहे आणि क्रॉस सेक्शनल एरिया सेम आहे. याचा अर्थ असा आहे की दोन्ही वायरचं मास पर युनिट लेंथ सेम असणार आहे. इन्फॉर्मेशन काय देते मला? त्या दोन्ही वायरचं मासेस वेगळे वेगळे अटॅच करू द्या तुम्ही, दोन्ही वायर साठी मास पर युनिट लेंथ छोटा m मस्ट बी सेम. सो प्यारे बच्चों, M1 is equal to M2. They are same, which can be said to be M. बच्चा, looking at the formula, there is variation in the length and the mass. There is variation in the length and the mass only. बाकी फ्रिक्वेन्सी सेम झाली. इथं बघ ना, सेम फंडामेंटल फ्रिक्वेन्सीने काय भेटलं बच्चा मला? फ्रिक्वेन्सी F. कसं म्हणू? 1 आणि 2 तर लिहिलं तर गडबड होईल. मी फक्त लिहितो F. सेम. F इज द फंडामेंटल. क्लियर आहे बच्चा? F इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बरं, याला असंही लिहिता येतं, पहिल्या वायर साठी आणि दुसऱ्या वायर साठी. असं लिहू का? चलो, नो इश्यू. चलो, मी लिहितो दोन्ही फॉरले. फर्स्ट वायर फंडामेंटल Fच राहील. F इज इक्वल टू 1/2. बच्चा, पहिल्या वायर साठी मी काय लिहिणार? लेंथला L1, रूट मध्ये त्याचे टेन्शन आहे बेटा. बरं का? आता टेन्शन इज mg. छोटा m तर सेम आहे, बट टेन्शन इज mg. सो बच्चा M1 इंटू छोटा g. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ना छोटा g. जोपर्यंत प्लॅनेट बदलत नाही तोपर्यंत ही काही बदलणार नाही. अर्थ साठी ती सेम आहे, कॉन्स्टंट आहे. खाली छोटू m ला काही चेंज करायची गरज नाही. क्लिअर बेटा? मी लिहितो सेकंड वायर. F काही बदलला नाही. 1/2 L2, रूट मध्ये टेन्शन इज mg. सो बच्चा M2 इंटू g भागिले छोटू m. क्लिअर आहे? काही अडचण नाही. मग आता हा F आणि हा F इक्वेट करा. दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड. इक्वेट 1 and 2. इक्वेट 1 and 2. सो what will happen बेटा? 1/2 L1 रूट मध्ये M1 इंटू छोटू g अपॉन दिस इज इक्वल टू 1/2 L2 रूट मध्ये M2g अपॉन छोटा m. काय केलं? 1 आणि 2 ला इक्वेट केलं, जेणे काय झालं? डिस्काउंट 2 उडाला. ऑलराईट. नंतर स्क्वेअर रूट ऑफ gm पण उडून जाईल. चला स्क्वेअर करू आपण. सो कॅन आय से 1/L1 स्क्वेअर इंटू M1g अपॉन m इज इक्वल टू, इथे काय होईल बेटा? 1/L2 स्क्वेअर इंटू M2g अपॉन m. रूटच्या बाहेर निघले ना ते. जी कॅन्सल, छोटा m कॅन्सल. फक्त लेंथ आणि मासचा रेशो उरला. सुरुवातीला मी हे बोललो होतो, कम्पिटिटिव्ह वाले सम्स असतील सोनोमीटरच्या याच्यात एवढा टाइमपास नाही करायचा. हे लिहित बीत नाही बसायचं. फास्ट मध्ये लगेच हे कळालं पाहिजे तुम्हाला. अननोन लोड M1 M2 आणि लेंथ रेशो घेऊ शकतो आपण डायरेक्टली. ठीक आहे. बरं, काढायचं काय मला? M1 जो पाहिजे त्याला वरती लिहा. सो
याला वरती घेऊन गेलो तर मी काय म्हणू शकतो बेटा, L1 स्क्वेअर अपॉन L2 स्क्वेअर, काय हा वरती गेला, L1 स्क्वेअर भागिले L2 स्क्वेअर इज इक्वल टू, इथे M1 आहे त्याच्या खाली हा M2 येईल, सो M1 भागिले M2. ऑल राईट. सो L1 पाहिजे ना मला, मग मी असं म्हणू L1 अपॉन L2 इज रूट ऑफ M1 अपॉन M2. ठीक आहे. दिस इम्प्लाइज मला पाहिजे L1, बाकीच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत बरं का. दिस इज रूट ऑफ M1 अपॉन M2 आणि रूटच्या बाहेर आहे बघा भागिलेचा L2 गुणिले झाला. सगळ्या व्हॅल्यू टाकून द्या. आय एम व्हेरी सॉरी M1 पाहिजे होता ना मला. आय कमिटेड अ छोटूसा मिस्टेक. मला M1 पाहिजे ना. सो हा M1 विल बी इक्वल टू, फक्त हा M2 इथे येईल. सो बच्चा L1 अपॉन L2 ब्रॅकेटचा स्क्वेअर गुणिले M2. We are having L1 as well as L2. L1 is 60, L2 is 30. 60 upon 30 ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा M2 आपल्याला माहिती आहे 1.5 इंटू 1.5. हा 0 गेला, 3 2 6, 2चा स्क्वेअर 4 गुणिले 1.5, 15 चौक 60 म्हणजे 6 kg इज द लोड. स्क्रीनशॉट लिया जाए. ठीक है बेटा, वेरी इजी. बेटा थर्ड न्यूमेरिकल वी आर हैविंग. A wire has linear density 4 into 10 to power minus 3 kg per meter. एका वायरची लिनियर डेन्सिटी दिली. इट इज स्ट्रेच बिटवीन 2 रिजिड सपोर्ट्स. ओके, 2 सपोर्ट्स मध्ये तिला ताणलं विथ अ टेन्शन ऑफ 360 न्यूटन. सोनोमीटर घ्या नाही तर आपला स्ट्रिंग वाला फंडा घ्या, त्यात काही बदल नाही, दिस एव्हरीथिंग सेम. बरं, टेन्शन 360. ओके सर. वायर रेझोनेट्स ऍट द फ्रिक्वेन्सी ऑफ 420 हर्ट्स अँड 490 हर्ट्स. ठीक आहे ना. सो ह्या 2 फ्रिक्वेन्सी दिल्यात मला इन टू सक्सेसिव्ह मोड्स इज अ व्हेरी ब्युटिफुल इन्फॉर्मेशन. सो 1-2 स्टार मार्क करतो मी. सीईटीला हे असे सम्स येतात. ओके, सो बेटा ही इन्फॉर्मेशन पिक करणं फार इम्पॉर्टंट आहे की 2 सक्सेसिव्ह मोड्सला. ओके, नाव फाइंड द लेंथ ऑफ द वायर. ठीक आहे. सो जो प्रत्येक मोड आहे, पहिला मोड, दुसरा मोड, तिसरा मोड, चौथा मोड, या सगळ्यांमध्ये गॅप कितीचा आहे? बस एकाचा गॅप आहे. आर यू अंडरस्टँडिंग? सो बेटा लक्ष दे. सो मी असं म्हणू का, सपोज आता इथे लिनियर रेंज, याच्या गिवन गोष्टी एकदा लिहूया आपण. काय काय गिवन आहे माझ्यासाठी बेटा? त्या पर्टिक्युलर वायर साठी लिनियर डेन्सिटी काय असते बच्चा? छोटा m 4 into 10⁻³ kg per मीटर. kg per मीटर कशामुळे? मास पर युनिट लेंथ. मास इज kg per मीटर. ठीक आहे बेटा, लक्ष दे. टेन्शन ऑफ 360 न्यूटन त्या पर्टिक्युलर वायर साठी टेन्शन आहे 360 न्यूटन. वायर इज रेझोनेटिंग ऍट 2 डिफरंट फ्रिक्वेन्सीज. ठीक आहे ना. 2 वेळा तिची जी फ्रिक्वेन्सी आहे ती पर्टिक्युलरली इन दिस वे 420 हर्ट्स अँड 490 हर्ट्स. कसं लिहू बरं येईल आता? एक काम करू आपण बेटा, लक्ष द्या. एकदा आपण अंडरस्टँडिंग क्लिअर करू, मग त्या फ्रिक्वेन्सीज लिहू. कारण की ते 1 आणि 2 असं तर आपण करू शकत नाही. 2 सक्सेसिव्ह नोड मला नाही माहिती कोणते आहेत ते. हा 7वा असेल तर हा 8वा असणार आहे. हा 100वा असेल तर हा 101वा असणार आहे. हा दुसरा असेल तर हा तिसरा असणार आहे. एवढं तर शुअर आहे. सक्सेसिव्ह एका पुढे एक आहे. सो बेटा आपल्याला सोल्युशन बघा, लक्ष दे. सोल्युशन आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, F इज 1/2L रूट T/M फॉर्म्युला लावायचा नाही. इथे काय करावं लागेल? इथे चल मी एकदा फॉर्म्युला लावतो. 1/2L रूट T/M हा आपला बेसिक फॉर्म्युला झाला बरं का. आता मुद्दा असा आहे, आपल्याला काढायची लेंथ ऑफ द वायर. मला लेंथ आणि इथं फ्रिक्वेन्सी बरं का, ह्या दोघांचा विषय आहे. परंतु फॉर पर्टिक्युलर आता P फॉर ओव्हरटोन घेतला होता ना मी, n नंबर घेतो. ओके, n फॉर द मोड, n फॉर पर्टिक्युलर मोड असं म्हणतो.
पहिला मोड असेल तर n1, दुसरा मोड असेल तर n2, तिसरा मोड असेल तर n3. n इज मोड नंबर असं म्हणतो. मोड नंबर, पहिला मोड, दुसरा. ते मोड आणि नोड मध्ये आता कोणी कन्फ्युजन मध्ये नाही ना. हा, स्टेशनरी वेव्ह मध्ये नोड आणि अँटी नोड्स असतात. हे मोड ऑफ व्हायब्रेशन आहे. पहिला मोड, दुसरा मोड, तिसरा मोड ऑफ व्हायब्रेशन. ठीक आहे. सो n इज द मोड नंबर. बेटा लक्ष दे. कॅन आय से फ्रिक्वेन्सी ऑफ nth मोड, बरं का, फ्रिक्वेन्सी ऑफ nth मोड विल बी, बघ आता, n/2l अंडर रूट t/m झालं. तर फ्रिक्वेन्सी ऑफ n+1th मोड विल बी n+1/2l इंटू अंडर रूट t/m. कारण एकाचा फरक आहे ना. आठवतो ना डायग्राम, पहिली लूप, पहिला मोड एक लूप, दुसरी लूप, दुसरा मोड 2 लूप, तिसरा मोड 3 लूप, जेवढे मोड तेवढे लूप्स. सो nth मोड असेल तर वी कॅन राईट इन दिस वे n/12 रूट t/m. n+1 पुढचा मोड असेल तर n+1/12 रूट t/m. अरे आर यू अंडरस्टँडिंग? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एका पुढे एक, तर मोड पण वाढतायत ना एकेकाने. मग आता लक्ष दे, ती जी पर्टिक्युलर वायर आहे त्या वायर साठी रूट t/m वगैरे बदलायचा संबंध नाहीये. सो फ्रॉम 1 and 2 मी डिवाइड करू दिस अपॉन दिस, असं करू. इक्वेशन नंबर 1 अपॉन 2 केलं तर व्हॉट विल हॅपन बेटा? दिस अपॉन दिस. सो fn अपॉन f n+1 इज इक्वल टू, हे भागिले 12 and रूट t/m डिश क्या हो, फक्त n अपॉन n+1 आय कॅन राईट n अपॉन n+1. आता गिवन मध्ये मी तुला कळेल की बाबा ही फ्रिक्वेन्सी ऑफ द nth की बेटा 420 हर्ट्स, तर दिस वॉज फ्रिक्वेन्सी ऑफ n+1. मी अंडरस्टँडिंग क्रिएट केलं, कळतंय ना बेटा? जर का nth ची ही आहे तर n+1 ची ही आहे. सो 420 अपॉन 490 इज इक्वल टू n अपॉन n+1. सो मला n भेटून जाईल. आर यू अंडरस्टँडिंग? चलो, हा 0 गेला, हा 0 गेला, 7×42 दिस वे n अपॉन n+1 सोडवा. 6n, बघ ना, 6n प्लस 6 इज इक्वल टू 7n. हा तिकडे जाईल. सो बेटा n इज इक्वल टू 6. मला n6 भेटला. ओके. मग आता बघ माझ्याकडे मला काढायचे काय, लेंथ ऑफ द वायर. ऑल राईट. मग आता कशी निघाल बेटा? समजा मला आता फ्रिक्वेन्सी ऑफ हा टाकायचा आहे, f6, इथं 6 ही लेंथ आणि स्क्वेअर रूट ऑफ t/m. सो t आहे, m आहे, एव्हरीथिंग इज देअर. स्क्रीनशॉट घे. वी कॅन नाऊ फाइंड. मग कोणताही वापरा, 1 वापरा नाही तर 2 वापरा. 1 आणि 2 दे विल गिव्ह यू सेम इन्फॉर्मेशन, सेम आन्सर, नो इश्यू. आता मी लिहितो n 6, n 6 आलेला आहे. पुट इन 1 करूया आपण. n 6 ला 1 करा तर 2 करा, आन्सर विल बी सेम. सो पुट इन 1 करू आपण. Therefore f6 will be 6/2l under root t/m. बेत्रिक 6. Frequency of the 6th overtone, which can be put to be 420, okay, is equal to 3 upon length unknown आहे, रूट मध्ये t upon m 360. ओके. भागिले m 4 into 10⁻³ which is equal to, याला पुसतो आता, रूट मध्ये 360. मी 6th ची घेतली. इनफॅक्ट मी 6th ची नाही घेऊ शकत, मला हे 6th थोडी माहिती आहे बेटा. आय हॅव टू टेक द रेशो fn अपॉन fn+1. ठीक है, चलो कोई अड़चन. 90 अपॉन
10 ची पॉवर -3. 4 9 36. 90 अपॉन 10 ची पॉवर -3. चलो लेंथ येऊन जाईल, काही अडचण नाही. हा फॉर्म्युला किंवा तो फॉर्म्युला, एव्हरीथिंग इज क्लिअर. ठीक आहे. सो याला अजून थोडस सिम्प्लिफाय करू आणि असं लिहू, वरती 90 च्या ऐवजी 9 बरं का, 10 खालून 10 सेपरेट केलं, 10 ची पॉवर -2. समजते ना मी काय केलं ते? तुम्हाला कळण्यासाठी असं लिहितो, 9 गुणिले 10 लिहिला, 90 ला 9 गुणिले 10 लिहिला, खालची 10 ची पॉवर, वरती काय होईल प्लस 10 ची पॉवर 3. सो 3 अपॉन एल रूट मध्ये 9 इंटू 10 ची पॉवर 4. सो बेटा 3 अपॉन एल, 9 आला बाहेर झाले 3, 10 ची पॉवर आली बाहेर झाली 2. टेक द स्क्रीनशॉट. ठीक आहे, चला इथे लिहितो मी. So we can get the length by any of the formula. आपण हा घेतला. So 420, इथं 420 आहे ना, 3 ने भाग जाईल, 3 एक 3, 3 चौक 12, 140. ओके, चलो आता TL काय होईल, खालचा एल वर आला, सो 3 अपॉन 140, 140 खाली गेला ना, हा एल वरती आला, गुणिले 10 ची पॉवर 2 झालं, विच इज इक्वल टू 3/14 गुणिले 10 करतो, अरे हा 0 गेला, हे 10चा स्क्वेअर आहे ना, ठीक. दिस इज इक्वल टू 3/14 सोबतच्या 0 पॉईंट, आता किती झाले 30, 14 दुने 28, उरले 20, 14 एक 14, उरले 6, 14 चौक 56 गुणिले 10. सो 2.14 मीटर will be the length of the wire. Okay, take the screenshot and we'll stop here for physics.